जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाच्या 1-10 प्रमाणे लेखी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ हाय गेलेला आहे। त्याचं कारण म्हणजे की इथे कमी जागा असून सुद्धा विद्यार्थ्यांनी खूप गर्दी केली होती आणि सर्वच कास्ट विद्यार्थी मित्रांनो 38च्या आसपास गेलेल्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगत आहे की यावर्षी खूप विद्यार्थ्यांनी छोट्या घटकामध्ये फॉर्म टाकलेला आहे। छोटा घटक म्हणजे जिथे कमी जागा आहे तिथेच टाकलेला आहे विद्यार्थ्यांनी आणि कट ऑफ तर हाय जाणारच आहे। आणि त्याचं उदाहरण म्हणजे हा घटक बघा, ओपन कट ऑफ पहा 43 सर्वसाधारण गेला आहे, महिलांचा 41 गेलेला आहे। बघा 41च्या आसपास जायला पाहिजे होता, तो 43 कट ऑफ गेलेला आहे, ठीक आहे। आणि महिलांचा 41 गेलेला, जो 39 किंवा 38 गेला पाहिजे। SC-BC कट ऑफ गेला 37, महिलांचा गेलेला 28। त्यानंतर बघा EWS सर्वसाधारण 25, महिलांचा 26। OBC सर्वसाधारण 38, महिलांचा 32। त्यानंतर SBC 38 कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण। NTD सर्वसाधारण 39 कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर NTC बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेक कट ऑफ लागलेला आहे यावर्षी। 41 सर्वसाधारण गेलेला आहे आणि महिलांचा 37 गेलेला आहे। NTB कट ऑफ गेलेला आहे सर्वसाधारण 38, महिलांचा कट ऑफ गेलेला महिलांना जागा नाही येते। DTA-VJ 41 सर्वसाधारण, महिलांचा 31 कट ऑफ गेलेला आहे। त्यानंतर SC-ST 37 सर्वसाधारण, महिलांचा 28 गेलेला आहे। ST सर्वसाधारण 34 गेलेला आहे, महिलांचा 33 गेलेला आहे। आपण सुरुवातीपासून सांगतो आहे की महिलांसाठी सेफ आहे सर्वच घटक। ज्यांना पण 25+ मार्क भेटले आहे बाकीच्या घटकामध्ये तिथे लेखीची तयारी सुरू करून द्या। आणि जे सर्वसाधारणमध्ये विद्यार्थी आहे त्यांनी जर छोट्या घटकामध्ये फॉर्म टाकला असेल त्यांच्यासाठी थोडं क्वालिफाय होण्यासाठी थोडंसं कठीण दिसतं यावर्षी, कारण की भरपूर अशा विद्यार्थ्यांनी जिथे कमी जागा आहे तिथेच फॉर्म टाकल्या। तर पहा, हा जो कट ऑफ आहे SP पुणे रेल्वे म्हणजे पुणे लोहमार्गासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्याच्यासाठी कट ऑफ लागलेला आहे। पोलीस कॉन्स्टेबल रिक्रुटमेंट 2024-25। मागच्या वर्षी जर पाहिला तर इथे 25 ते 36 पर्यंत कट ऑफ गेलेला होता। विद्यार्थ्यांनी मला असं वाटते मागच्या वर्षीचे कट ऑफ बघून छोट्या घटकामध्ये फॉर्म टाकलेला आहे। धन्यवाद।